नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांकरता पुण्यात रेसकोर्स येथे मीटिंग आयोजित करण्याची शक्यता धीरज घाटे, भारतीय जनता पक्ष पुणे शहराचे अध्यक्ष यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं. SP कॉलेज किंवा रेसकोर्स या दोनपैकी जी जागेची परवानगी मिळेल आणि SP जी ठरवेल त्याप्रमाणेच ती होईल असंही त्यांनी सांगितलं. तेव्हा जाणून घेऊयात धीरज घाटे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडनं धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं या रॅलीची सांगता होईल. धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाल्यानंतर त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा हे तिघही जण त्या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, जनसमुदायाला संबोधित करतील. महायुती म्हणून पूर्ण ताकदीने हा त्या दिवशीचा सकाळचा कार्यक्रम हा संपन्न होईल. हा पहिला टप्पा झाला आणि दुसरं 29 तारखेला या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4 लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरामध्ये त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे आणि त्यांची एक जाहीर सभा मोठ्या संख्येने ती सुद्धा असेल आणि त्या निमित्ताने या 4ही लोकसभांमधले नागरिक असतील, मोदीजींवरती प्रेम करणारे, महायुतीवरती प्रेम करणारे, मोदीजींचे विचार ऐकायला मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय यावा आणि या निमित्ताने या 4ही लोकसभांमध्ये एक वातावरण महायुतीचं व्हावं अशा दृष्टीने ही जाहीर सभा होईल. त्या दिवशी मोदीजींचा एक सभेच्या पूर्वी रोड शो होईल आणि त्यानंतर जाहीर सभा होईल. असं 2 मोठे कार्यक्रम हे 25 आणि 29 अशा पद्धतीने आहेत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संजोग वाघेरे पाटील यांनी आज आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल केला. जाणून घेऊयात संजोग वाघेरे पाटील. याच्या पुढे आम्ही गाठीभेटीवरती जास्त भर देणार आहोत. लोकांना ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षात फसवलं आहे ते लोकांच्या समोर आणून त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं जे काही आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू आणि गाव भेटी, घोंगड्या बैठका, त्याचप्रमाणे विविध सभा या ठिकाणी होतील. सर, अर्ज भरल्यानंतर नागरिकांना काय आवाहन करणार सर? मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण गेले 10 वर्षामध्ये जी फसवणूक आपल्या सगळ्यांची झालेली आहे ती कुठंतरी थांबवावी आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना कुठंतरी थांबवावं. यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत आवाहन करतो की येत्या 13 तारखेला महाविकास आघाडीचं उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे मशाल, या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करावं. मावळमधले दुसरे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत आज अर्ज दाखल केला. आकुर्डीच्या खंडोबा माळा मंदिराजवळ खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमोर मी अर्ज भरण्यासाठी जातो.
राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनतेकडे पुढे घेऊन जात आहे. पुण्यातील इंडिया आघाडीचे आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मुरलीधर मोहोळ जर निवडून आले तर पुण्यातल्या गुन्हेगारीचा विस्तार होईल असं प्रतिपादन त्यांनी केलं. जाणून घेऊयात अतुल लोंढे, काँग्रेस पक्ष. तुमच्या जो दाखवायला काही नाही आहे, तुमच्याकडं अधिकार होते, पुण्यासारख्या शहराचे महापौर होते, चांगलं काम करण्याची संधी होती, ती तुम्ही करू शकले नाही. जायका प्रकल्प होता, म्हणजे जायका प्रकल्पामध्ये तुमच्याकडे सगळा प्लॅन होता, स्ट्रॅटेजी होती नदीच्या संदर्भामध्ये. तो पैसा 2 वेळा परत जातो. तो पैसा 2 वेळा परत जात असेल तर तुमची अक्षमता आहे की तुम्हाला योग्य कॉन्ट्रॅक्टर कमिशन न देणारे भेटले, पे महापौर, पे मेयर, जसं पे CM होतं कर्नाटकमध्ये, तर तसं पे मेयर अशी स्कीम भेटली नाही म्हणून गेले का? हे मी नाही करत. असे आरोप जे आहे ते सॅनिटरी नॅपकिन, गरीब मुली असतात, हा फार मोठा स्वच्छतेचा प्रश्न आहे, हायजीनचा प्रश्न आहे महिलांच्या. म्हणून शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिनची स्कीम आहे. आम्ही असं ऐकलं चर्चेमध्ये, मला अनेक पत्रकार मित्रांनी सांगितलं की म्हणजे त्याचे योग्य ते कॉन्ट्रॅक्टर भेटले नाही म्हणून त्या सॅनिटरी नॅपकिनचं वाटप झालं नाही, टेंडर्स निघाले नाही त्याचे. काय म्हणजे कोणत्या स्तरावर आपण चाललेलो आहोत हे त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि मुरलीधर मोहोळांचे पुतणे 3 लोकांना असं वाटतं की या देशामध्ये अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे, लोकशाही धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. म्हणून पत्रकार निखिल वागळे, समाजसेवक विशंभर चौधरी आणि असीम सरोदे, ॲडव्होकेट असीम सरोदे हे लोकांमध्ये जनजागृती करतात. अधिकार आहे हा लोकशाहीमधला. त्यांना मारणाऱ्या लोकांमध्ये मुरलीधर मोहोळांचे पुतणे होते. आता त्या पुतण्यामध्ये हिंमत कुठून आली असेल? काहीतरी पाठिंबा, काहीतरी बॅकअप लागतो ना, की मैं देख लूंगा तू कर ले. ह्याच्याशिवाय हे होऊ शकतं का? तर स्पष्ट आहे समोर. मग ते देशाचे प्रधानमंत्री असो, ज्यांनी महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, विद्यार्थ्यांचं भविष्य, युवकांचं भविष्य याच्यामध्ये सपशेल फेल झाले. म्हणून ते काहीतरी आता काल बावळटसारखे बोलायला लागले, खोटं बोलले देशाचे प्रधानमंत्री काल. आणि ते आम्ही सगळं टाकलं की मनमोहन सिंग साहेबांनी काय म्हटलं होतं. त्यांनी महिलांच्या संदर्भात म्हटलं होतं, त्यांनी आदिवासींच्या संदर्भात म्हटलं होतं, त्यांनी SC समाजाच्या संदर्भात म्हटलं होतं, शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं होतं, दुर्बल लोकांच्या संबंधात म्हटलं होतं. यांनी त्याला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. लोकसभेची निवडणूक अजूनही पुणे शहरामध्ये पाहिजे तसा प्रचाराच्या फेऱ्या झालेल्या नाहीत. तथापि उन्हाळा हे एक त्याचं कारण असू शकेल. राष्ट्रीय नेते आता पुण्याकडे येऊ लागलेले आहेत. त्यात पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पृथ्वीराज चव्हाण, मल्लिकार्जुन खरगे आदी नेते पुण्यामध्ये आता येतीलच. पण हे सर्व जरी येत असले तरी पुणेकरांच्या समस्या ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवरच्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवाराकडून रस्ते, पाणी, गटर, वीज या अपेक्षा करणं चूक आहे. राष्ट्रीय स्तरावरती कशा प्रकारची कामं तो उमेदवार करणार आणि राष्ट्रीय स्तरावरती त्याचा पक्ष काय काम करतो आणि त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना कसा मिळतो हा महत्त्वाचा विषय आहे. खाजगी व्यक्तिगत बोलताना लोक म्हणतात पुन्हा 400 रुपयाला सिलेंडर जे कोणी सरकार सत्तेवर येईल ते देणार आहे का? अशा प्रश्नाला आता सामोरं जावं लागतंय. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.